तर देवचराचं माझ्या मामाने मला सांगितलेलं. देवगड तालुक्यामध्ये गडीतामाने गाव आहे की ते आजोबाचं दुकान होतं आणि ते दुकानामध्ये माल बाहेरून आणायचे. ते बाहेरून आणताना रात्रीचे 12-12 1-1 वाजायचे. रहाटेश्वर देवस्थान आहे, ती पहिली वाडी ओलांडली की मग नंतर खाली असा एक उतार लागतो. त्या उतारालाच देवचर समोर यायचा, सांगायचा सोग्यावरून खाली उतरस. आणि ह्यांना माहिती आहे सोग्यावरून खाली उतरला की आपला दी एंड झाला. की जोपर्यंत तुम्ही रथावरती बसले आहेत ना, मी त्याच्या वाटेला आणि त्याच्या वेळेमध्ये जर तुम्ही क्रॉस होताय सारखे सारखे तर देवचर तुम्हाला 100% मारणार आहे. पण जर तुम्ही रथावरती बसलेले एंटिटीज ह्या शक्तीच तुम्हाला काही करत नाही. अगदी जर स्वरूप सांगायचं जर झालं तर त्याने आम्हाला जे वर्णन त्यावेळेला जे केलेलं होतं, खंडोबाचं असं हे लावतो ना आपण तो नाम, बरोबर 3 बोटांचा तसा पिवळा पिवळा हे लाल टिळामध्ये, आणि त्याच्यानंतर डोक्यावरती फेटा, त्याच्यानंतर खांद्यावरती काळी घोंगडी, घुंगरावाली काठी, सेम बाळू मामासारखं, फक्त शरीर यष्टी जी आहे ना ती अतिशय सुदृढ. पूर्ण पॉडकास्ट युट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या.